तर खरं म्हणजे लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद होता. गेले सुमारे 9 वर्षांनंतर निवडणुका होत होत्या. त्यामुळं लोकांना उत्सुकता होती आणि अत्यंत शिरूर नगरीचं एक वेगळं वातावरण असतं, शांततेचं, ते होतं. परंतु आज विद्यमान आमदारांनी अनेक बूथमध्ये आज जाऊन खरं म्हणजे गेलं नाही पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे. कायदा हा सगळ्याला समान आहे. आमदार असेल, माजी आमदार असेल, त्यांचा इन्फ्लुअन्स पडतो मतदारावर. आणि अशा वेळेला 5:30ला मतदार बंद झाल्यानंतर बी तुम्ही आतमध्ये त्या बूथच्या लाईनच्या जवळ जात असता, तर ते चुकीचं केलं म्हणून मी त्या ठिकाणी काही माझी तक्रारी अधिकाऱ्यांच्याकडे नोंदवल्या. असं कुणी करता कामा नये. मी असं म्हणत नाही की तो आमचा तुमचा असला, अजिबात नाही. पण ज्यावेळेला आपण एवढ्या मोठ्या पदावरती असतो, आमदार असतो, माजी आमदार असतो, खासदार असतो, माजी खासदार असतो, यांनी काही पथ्य पाळली पाहिजे कायदा, तर आपण जनतेला काहीतरी सांगणार आहे. ते सोडता अत्यंत लोकांनी मोकळेपणाने या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि अत्यंत सुंदर वातावरणामध्ये ही आजची सगळी निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली. माध्यमातून तुम्ही या सर्व पक्षांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अतिशय शांततामय आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये तुम्ही जनतेसोबत संवाद साधत होता, लोकप्रिय प्रतिसाद देत होते. काय असा क्षण होता की त्याच्यामुळे तुम्हाला खरंच वाटलं की पहिल्यासारखं ते दिवस यावे? आपल्याला माहिती आहे की कैलासवासी रसिकभाऊ धारीवाल यांचं नेतृत्व या शहरानं नगराध्यक्ष म्हणून 22 वर्षांहून जास्त काळ पाहिलेलं आहे. त्यांनी बी एकदम शिरूर शहर जातीपातीच्या राजकारणापासून दूर ठेवलं. तीच भूमिका आमची महाविकास आघाडीची होती. त्या भूमिकेतनंच आम्ही गेलेलो आहोत. बघू प्रत्येक भागात प्रत्येक प्रभागात जर पाहिजे तर मतदानाच्या दिवशी प्रचार आर्थिक लोकांमध्ये चर्चा आहे. आता हे लोकांच्या मध्ये असू शकते, माहिती ह्या संदर्भात मी स्वतः काही उमेदवार नव्हतो, मी प्रचार प्रमुख म्हणून होतो. त्यामुळे ह्या संदर्भात मी त्याच्यावरती काही भाष्य करणं उचित राहणार. आणि तो 21 तारखेला ढकलला गेलेला आहे, तर याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? कारण सांगणं अवघड आहे, परंतु कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हे निकाल उद्या जाहीर झाले तर 19-20ला ज्या काही निवडणूक होणार आहेत त्याच्यावरती कदाचित त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून कदाचित हे निकाल राखून ठेवले असतील. जसं आपण लोकसभेला, विधानसभेला अनेक वेळेला हे पाहत असतो असंच, की जर विधानसभेच्या वेगवेगळ्या विभागात मतदान झालं, वेगवेगळ्या तारखा असल्या, त्या तारखेत 8-10 दिवसाचा फरक असला, 15 दिवसाचा फरक असला, तर ते निकाल एकाच वेळेस सगळे लावतात, असं आपण आजपर्यंत पाहिलेलं. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिरूर शहरवासींना काय सांगाल? मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी मतदान केलं. 9 वर्षानंतर जर होत असेल निवडणूक आणि त्यांना 9 वर्षांनाही संधी मिळणार असेल, तर म्हणून ते सगळे आनंदित होते, सगळे खुश होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.